नमस्कार, मी संकेत आवटे. सुरुवातच एका भयंकर घटनेने करूया. परवाच एक न्यूज आली, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक मोठी दुर्दैवी घटना झाली. यामध्ये आपल्या पतीनेच, जो पोलीस अधिकारी होता, त्याने त्याची शिक्षिका जी पत्नी होती तिच्यासाठी बरेच इन्शुरन्स प्लॅन खरेदी केले. म्हणजे ऑलमोस्ट त्याची सॅलरी त्या इन्शुरन्समध्येच जायची. वेगवेगळ्या पॉलिसीज त्याने बाय केल्या. हेवी प्रीमियम त्याचा जात होता त्यावर. आणि एक 8-10 महिन्यांनी, वर्षभराच्या दरम्यानी त्या पत्नीचा ॲक्सिडेंट होतो आणि दुर्दैवी मृत्यू होतो. आता हे सगळं झाल्यानंतर एवढी मोठी इन्शुरन्सची रक्कम त्या व्यक्तीला मिळणार होती ना, की इन्शुरन्स कंपन्यांनाच डाऊट आला. परत झाले इन्क्वायरी झाल्यानंतर हे कळालं की हे सगळा कांड त्या पतीनेच केलेला होता. इन्शुरन्सचा पैसा मिळावा म्हणून हे दुष्कृत्य त्या व्यक्तीनं केलं होतं. ही झाली एक केस. याच्या पुढे अजून एक मोठा फ्रॉड जर तुम्ही बघितला तर तो झालाय राजस्थानमध्ये. राजस्थानमध्ये एका व्यक्तीने मल्टिपल लोक, म्हणजे जे लोक एकदम गरीब आहेत, आदिवासी टाईप आहेत, ज्यांची आयडेंटिटी मिटली तरी काही फायदा होणार नाही. आता हे मी ॲक्च्युली विरोधाभास मी तुम्हाला सांगतो या दोन्हीमध्ये, त्यामुळे तुम्हाला आयडिया येईल. मी कुठल्याही प्रकारे कोणाला क्रिटिसाइज करत नाही आहे. पण त्या व्यक्तीनं केलं काय, तर बऱ्याच लोकांच्या आयडेंटिटी आहेत, त्यांच्या नावाने इन्शुरन्स घेतले, त्यांच्या वारसाचे बँक कंट्रोल्स आपल्याकडे घेतले नवीन अकाउंट ओपन करून. त्या व्यक्तींना न मारता, पुन्हा एकदा सांगतोय, ज्या व्यक्तीचा इन्शुरन्स आहे त्यांना न मारता त्यांचे डेथ सर्टिफिकेट बनवले. का, तर ते वारले, डिक्लेअर करून टाकलं. गव्हर्नमेंटमध्ये नोंदच अशी केली ऑफिसेसमध्ये की याचा मृत्यू झालाय. त्याच्या डेथ सर्टिफिकेट्सना बनवून त्यांच्या वारसांना पैसा मिळवला, म्हणजेच स्वतःकडे पैसा घेतला, थोडाफार वारसाला दिला, त्यांची आयडेंटिटीच मिटवून टाकली सरकारच्या दप्तरातून. जेव्हा हा सगळा प्रकार उघडकीस आला तेव्हा इन्शुरन्स कंपन्यांकडूनच याची मागणी केली गेली होती की एकाच एरियामध्ये एवढा भयंकर पैसा कसा जातोय, याच एरियामध्ये मॅक्सिमम लोक कसे काय मरतायत, याच एरियामध्ये एक मोठा क्लेमचा रेशो कशामुळे येतोय. हे जेव्हा अनालिसिस करायला लागले, ज्यावेळी कंप्लेंट्स केल्या कंपनींनी, तेव्हा सर्वे केला, 500-1000 कोटीच्या दरम्यान हा एवढा मोठा स्कॅम करण्यात आलेला होता. पण ती सगळी लोक जिवंत होती. आता हे सगळे स्कॅम का केले जातात, चुकीच्या मार्गाने पैसा कमवण्यासाठी. पण बऱ्याच लोकांचा एक माइंडसेट मी बघतो की इन्शुरन्समधून पैसे मिळालेच नाही तर, मी मेलोच नाही तर, अहो साहेब मिळूच नाही हीच अपेक्षा असते. पण बऱ्याच लोकांना काय असतं ना, नाही मला पैसा बुडवायचा नाहीये. तर वेगवेगळे इन्शुरन्स प्लॅन असतात. मी नेहमी सांगतो, टर्म इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स या दोन्हीच्या बाहेर जायची गरज नाही. लाईफ इन्शुरन्स नाही घेतला तरी चालेल, पण टर्म इन्शुरन्स हवा, हेल्थ इन्शुरन्स हवा, जे एकदम निग्लिजिबल प्राइसला मिळतात. आता एक्झाम्पल बघा ना, जर माझं वय 20 आहे तर 700-800 रुपयाच्या दरम्यान मला इन्शुरन्स मिळतो. जर माझं वय 30-32 आहे तर 1000-1200च्या दरम्यान मला टर्म इन्शुरन्स मिळतो. जेव्हा आपली डेथ होईल तेव्हाच पैसे मिळतील. देव करो हे सगळे पैसे मिळू नये. पण मी एक अशी ट्रिक तुम्हाला सांगतोय की एक छोटीशी अमाऊंट जर आपण इकडे इन्व्हेस्ट केली तर आपल्याला मिळणारी रक्कम ही ह्यूज असू शकते. म्हणजे जरी आपलं काही बरं वाईट झालं नाही तरी सुद्धा मोठी अमाऊंट मिळेल, आणि जर काही बरं वाईट झालं तर त्याच्याहून मोठी अमाऊंट मिळेल. हे दोन्ही कसं काय, हे एक्सेल शीटवर डायरेक्ट तुम्हाला एक्सप्लेन करतोय. जाऊयात एक्सेल शीटवर. समजा तुम्हाला भरायचे आहेत 1000 रुपये, तुमचा प्रीमियम असेल 1000 रुपये. तुमच्या खिशामध्ये 1.5 लाख रुपये आत्ता आहेत. मी मुद्दाम डायरेक्ट 2 लाखावर गेलेलो नाही, मी 1.5 लाख रुपये भरतोय. वय आहे 20 वर्ष आणि हे आहेत महिने. टोटल इन्व्हेस्टमेंट माझी समजा त्याला 15% रिटर्न मिळत आहेत आणि मी त्याला SWP लावून दिली. ही जी SWP लागणार आहे त्यामधून मिळणारी रक्कम आणि त्यामधून मी हा माझा वजा केलेला EMI म्हणू शकता, प्रीमियम म्हणू शकता किंवा इन्शुरन्स म्हणू शकता. तुम्हाला जे हवं तो शब्द इथे वापरा. हा इन्शुरन्सची अमाऊंट मी यातून मायनस करतोय. शिल्लक राहील एवढी अमाऊंट, पण ॲक्च्युली 15% इंटरेस्ट मिळतोय 1.5 लाखावर. म्हणजे मला 2-1 लाखाच्या आसपास मिनिमम मिळत आहेत. त्यामुळे ही अमाऊंट वाढत जाणार आहे. त्यामुळे मला 20-1 हजाराच्या आसपास मिनिमम अमाऊंट मिळणार, त्यातून मी 1000 रुपये वजा करतोय. आता ही मंथली असल्यामुळे इथे तुम्हाला 20,000 एक्स्ट्रा दिसणार नाहीत, तर त्याला डिवायडेड बाय 12 होऊन जी अमाऊंट ॲड होते ती होणार आहे. सो ओव्हरऑल जर मला काही झालं, XYZ व्यक्तीला जर काही झालं, त्याचं वय 30 आहे, 10 वर्ष पूर्ण झालीत, तर 30व्या वर्षी जर काही झालं तर त्याला 1 करोडचा हा टर्म इन्शुरन्स मिळेल. म्हणजेच डायरेक्ट 1 करोड रुपये मिळतील, प्लस त्याची व्हॅल्यू झालेली असेल 4 लाख रुपये, जे 1.5 लाख रुपये त्याने इन्व्हेस्ट केले. जर समजा वय वर्ष असेल 20 आणि 20व्या वर्षी काही बरं वाईट झालं, त्याचं वय होईल त्यावेळी 40,
तर 14 लाख रुपये म्हणजेच ऑलमोस्ट 15 लाख रुपये हे होत आहेत. हे 15 लाख रुपये प्लस 1 करोड रुपये मिळतील. 30व्या वर्षी जर आपण गेलो तर 30 वर्षानंतर म्हणजे वय त्याचा असेल ऍक्च्युली 50, तर त्यावेळी मिळतील 63 लाख रुपये प्लस 1 करोड रुपये. पण आपण इमॅजिन करतो की नाही मला 60व्या वर्षीपर्यंत काहीच होणार नाही. वय वर्ष झालं 60, 40 वर्ष झाली पूर्ण, तर या 40 वर्षांनंतर टोटल तुमची व्हॅल्यू बनेल 2,80,00,000 रुपये. हो, एवढी ह्यूज अमाऊंट तुमच्या 1.5 लाखाची बनेल. जरी आयुष्याचं बरं वाईट काही नाही झालं तरी सुद्धा लाईफ झिंगाला 2,80,00,000 रुपये तुम्हाला मिळत आहेत. पण जर काही झालं, दुर्दैवाने देव करो असं कधीच काही होऊ नये, पण ते 1 करोड प्लस हे 2,80,00,000 रुपये एकत्रित मिळतात. फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये थोडंसं साहेब लक्ष देणं गरजेचं आहे, थोडासा फोकस करणं गरजेचं आहे. अति मोठ्या अमाऊंटची बिलकुल गरज नसते. छोट्या अमाऊंटपासून आपण मोठी अमाऊंट बनवू शकतो, फक्त पेशन्स हवेत. पण जर हा ड्युरेशन कमी करायचा असेल तर आपण अमाऊंट चेंज करू शकतो. फॉर एन एक्झाम्पल, माझ्या मनात विचार आला की नाही माझ्याकडे थोडीशी अमाऊंट जास्त आहे, मी इथे 3 लाख रुपये करतो, खूप मोठी अमाऊंट नको. तर 3 लाख रुपये जर मी अमाऊंट केली, माझा इन्शुरन्स 20व्या वर्षी न करता, समजा माझं कदाचित वय असेल 25, त्यामुळे थोडासा जास्त प्रीमियम जाईल. मी म्हणेन 1200 रुपये माझे जात आहेत, ऑटोमॅटिकली सगळे 1200 रुपये झाले. परत 10 वर्षानंतर जेव्हा मी बघेन, 20 वर्षानंतर बघेन, किंवा मी म्हणेन चला डायरेक्ट 30 वर्षांनी बघू, कारण आता माझं वय 25 आहे, 55व्या वर्षी काय होतं बघू, किंवा 50व्या वर्षी, पहिला बघू 50व्या वर्षी. तर 50व्या वर्षी माझी अमाऊंट बनेल 1,82,00,000 रुपये. ह्यूज अमाऊंट आहे. त्याच्या पुढे अजून जर मी 10 वर्ष गेलोच तर ती अमाऊंट खूप मोठी झालेली असेल, समवेअर अराउंड 8 करोड रुपये. 1 कोटीचा इन्शुरन्स नाही मिळाला तरी चालतो, माझी अमाऊंट एवढी मोठी त्यावेळी झालेली असेल. इकडे तुमची रिस्क कव्हर पण झाली आणि इकडे तुमचा फोलिओ पण जबरदस्त वाढत गेला. हे लॉजिक कळणं गरजेचं आहे. मार्केट हे आकड्यांवर चालतं, फायनान्शियल प्लॅनिंग हे आकड्यांवर केलं जातं, ते थोडंसं तुम्हाला करता आलं पाहिजे. यामध्ये आता लोकांचे वेगवेगळे प्रश्न असतील. मी कुठल्याही इन्शुरन्सला प्रमोट करत नाहीये, कुठेही जा, कसाही घ्या, तुम्ही टर्म्स अँड कंडिशन बघा आणि त्यानंतर घ्या. बाय द वे, मी इथं 2 लाख केलंय त्याच्याबद्दल पण सांगतोय, पण पुढे जाण्याआधी एक गोष्ट लक्षात घ्या, टर्म्स कंडिशनमध्ये तुम्हाला खूप जास्त फसवलं जातं, त्यामुळे व्यवस्थित टर्म्स अँड कंडिशन जाणून घ्या. तुम्हाला जर हवा असेल टॉप 10 टर्म इन्शुरन्स कुठले आहेत किंवा टॉप 25 टर्म इन्शुरन्स कुठले आहेत, त्यामधले आपण एक कमी करत एक टॉप 3 टर्म इन्शुरन्स देणाऱ्या कंपन्या कुठल्या आहेत हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तसा मी व्हिडिओ बनवू शकतो. कमेंट करा टॉप 3 टर्म इन्शुरन्स कंपनीज, त्यावर पण मी व्हिडिओ बनवेन. बट तुम्हाला आत्ता या व्हिडिओमध्ये हे बघायचं आहे की टर्म्स अँड कंडिशन काय आहेत, मला किती व्हॅल्यू मिळणार आहे, 20 वर्षानंतर त्या पैशाची व्हॅल्यू काय असेल. आज मला जर वाटतंय की 50 लाख रुपये आज माझ्या फॅमिलीला मिळाले तर माझी फॅमिली सुखी होईल, पण तेच आणि 10 वर्षानंतर किमान 1 करोड रुपये पाहिजेत, त्याच्या पुढे 10 वर्षानंतर 2 करोड पाहिजेत, त्याच्या पुढे 10 वर्षानंतर 3-4 करोड रुपये पाहिजेत. हे पण बघणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही टर्म इन्शुरन्स कितीचा करताय हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. 5-50 हजाराचा किंवा लाख रुपयाचा टर्म इन्शुरन्स काहीही व्हॅल्यू देणार नाही लॉंग टर्म मध्ये 20-25 वर्षानंतर. हां, सडनली आता काही झालं तर ठीक आहे. मी अनेकदा देवाकडे प्रार्थना करतो की जेवढे लोक व्हिडिओ बघतायत सगळ्यांना दीर्घायुष्य लाभो, प्रत्येक जण माझा सबस्क्रायबर मिनिमम 100 वर्ष जगो. रेकॉर्ड करूयात आपण 20 लाख सबस्क्रायबर आणि प्रत्येकाने 100 वर्ष आयुष्य जगलंय. आनंद होईल मला हे ऐकून. जर समजा मी 2 लाख रुपये इन्व्हेस्ट करतोय, जसं तुम्ही टायटल थंबनेल मध्ये बघितलं असेल, 1200च्या आसपास मी समवेअर अराउंड प्रीमियम देतोय किंवा 1100 रुपये देतोय, थोड्याशा व्हॅल्यू आपण चेंज करत राहूयात, त्यामुळे आकडे पण तुम्हाला बदलताना दिसतील. जर 1100 रुपये मी महिन्याला पे करतोय आणि त्यानंतर जर मी बघितलं 40व्या वर्षी काय हाल आहे, पहिला बघूया 30व्या वर्षानंतर 1 करोड रुपये आहेत तसे मला परत मिळतात. 1 करोडचे 1 करोड मला मागे मिळाले, प्लस इन्शुरन्स पण होता 1 करोडचा. जर तसं काही झालं असतं तर ते 1 करोड हे 1 करोड पण होतात. पण अजून जर मी 10 वर्ष पुढे गेलो, म्हणजे 20व्या वर्षी केला असेल, 30व्या वर्षी केला असेल तर अजून पुढे 30च वर्ष मिळेल. पण आधी केला असेल 20व्या तर पुढे 40 वर्ष मिळतील. तुम्ही याला 65 वर्षापर्यंत पण जाऊ शकता, थोडासा प्रीमियम वाढेल. जेवढं तुम्ही एज जास्त वाढवत जाल तेवढा तुमचा प्रीमियम वाढत जातो. पण 60 वर्ष इनफ आहे, त्याच्यापेक्षा जास्त घेणं आय डोंट थिंक सो की काही लॉजिकल गोष्ट यामध्ये असेल, कारण प्रीमियम त्या तुलनेत जास्त वाढत जातात. हवं तर तुम्ही टेस्ट करून बघू शकता. जर तुम्ही मला कमेंटमध्ये टर्म इन्शुरन्स कमेंट केला असेल तर मी कंपॅरिझनमध्ये त्या प्रीमियमच्या गोष्टी पण कव्हर करणार आहे. 40 वर्षानंतर माझ्याकडे 4.5 कोटी रुपये सुद्धा येणार आहेत. याचा अर्थ तुम्हाला कळतो, जेवढं वय वाढत जाईल रिस्क पण कव्हर होते, प्लस तुम्हाला एक्स्ट्रा अमाऊंट पण वाढत जाते जे रिटर्नमध्ये मिळणार आहेत. म्हणजे महागाई कशी पण वाढत जाऊ, माझी अमाऊंट त्या तुलनेमध्ये त्याच्यापेक्षा डबल फास्ट वाढत चालली आहे. म्हणजे मला मिळणारी रक्कम ही डिसेंटच असणार आहे आणि माझ्यासाठी दी बेस्ट असणार आहे. हा पण विचार तुम्ही करायला पाहिजे.
तेव्हाच तुम्हाला चांगलं फायनान्शियल प्लॅनिंग करता येईल. तुम्हाला आमची मदत हवी असेल तरी सुद्धा तुम्ही या नंबरला कॉल करा. मग ती इन्व्हेस्टमेंट कशी करायची, कुठे करायची, बेस्ट रिटर्न कसे मिळवायचे, हायर ग्रोथ देणाऱ्या स्कीम कोणत्या आहेत, याचं सगळं नॉलेज आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.